गुड आफ्टरनून मित्रहो. आज आपण डायरेक्शन म्हणजे काय आणि डायरेक्शनचे स्वरूप काय आहे, संचालनाचे स्वरूप काय आहे ते समजून घेणार आहोत. मागं आपण डायरेक्शनची व्याख्या पाहिली. आता नेचर ऑफ डायरेक्शन यामध्ये स्वरूप सांगत असताना संचालनाचे कार्य आणि व्यवस्थापनाच्या इतर कार्यामधील जो सहसंबंध आहे तो सहसंबंध आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी व्यवस्थापनाला विविध कार्ये करावी लागतात. व्यवस्थापनाला कराव्या लागणाऱ्या या कार्यापैकीच संचालन हे महत्त्वाचे कार्य आहे. अशा रीतीने संचालन हे एक महत्त्वाचे व्यवस्थापकीय कार्य आहे. संचालन या कार्याचा व्यवस्थापनाच्या इतर कार्याशी फार जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ नियोजन, कर्मचाऱ्याची नेमणूक, संघटन, अभिप्रेरण, नियंत्रण इत्यादी कार्याची जोपर्यंत व्यवस्थापक हा स्पष्ट अशी योजना तयार करीत नाही तोपर्यंत, तसेच विविध प्रकारच्या कर्मचाऱ्याची नेमणूक करीत नाही व कारखान्यात हवी असलेली संघटना निर्माण करीत नाही तोपर्यंत त्याला संचालनाचे कार्य करताच येत नाही. एका दृष्टिकोनातून विचार केल्यास संचालन या कार्याची परिणामकारकता व्यवस्थापक नियोजन करणे, कर्मचाऱ्याची नेमणूक करणे व संघटना निर्माण करणे ही कार्ये तो किती कौशल्याने व प्रभावीपणे पार पाडत असतो यावर व्यवस्थापकाचे कौशल्य किंवा संचालन अवलंबून असते. यानंतर आहे व्यवस्थापनाच्या विविध कार्यामधील निश्चित क्रम. व्यवस्थापक हा आपली सर्व कार्ये एकाच वेळेस करीत असला तरी या कार्यामध्ये एक निश्चित स्वरूपाचा क्रम असतो, हे विसरता येणार नाही. संचालन या कार्याचा क्रम नियोजन, कर्मचाऱ्याची नेमणूक व संघटन या कार्यानंतर, परंतु नियंत्रण या कार्याच्या पूर्वी लागत असतो. व्यवस्थापक जोपर्यंत संचालनाचे कार्य करीत नाही तोपर्यंत त्याला त्याचे नियंत्रणाचे कार्य करता येत नाही. व्यवस्थापक त्याचे संचालनाचे कार्य किती प्रभावीपणे करतो यावर त्याच्या नियंत्रण या कार्याची परिणामकारकता अवलंबून असते. यानंतर आहे व्यवस्थापनाच्या विविध कार्याची परस्पर निगडीत परिणामकारकता. संचालन हे व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे कार्य असले तरी ते सर्वस्वी वेगळे किंवा स्वतंत्र कार्य नाही. संचालन या कार्याचा व्यवस्थापनाच्या प्रत्येक कार्याशी फार जवळचा संबंध असतो. या कारणामुळे इतर कार्याची परिणामकारकता संचालन कार्याचे यश निश्चित करते आणि दुसऱ्या बाजूने संचालन कार्याची परिणामकारकता अभिप्रेरण किंवा नियंत्रण यासारख्या कार्याचे यश निश्चित करीत असते. संचालन कार्याचे दुहेरी उद्दिष्ट. संचालन या कार्याच्या उद्दिष्टाबद्दल बरेच गैरसमज प्रचलित आहेत. व्यवस्थापकांना त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर वर्चस्व गाजवता येईल अशी व्यवस्था करणे हे संचालन कार्याचे उद्दिष्ट हे नसतेच. व्यवस्थापकांना आपला अहंकार फुलवून घेता येईल किंवा आपले आक्रमक व्यक्तिमत्व सहकार्यावर लादता येईल अशी परिस्थिती निर्माण करणे हे सुद्धा संचालनाचे उद्दिष्ट नसते. संचालन कार्याचे उद्दिष्ट दुहेरी असते. कारखान्याच्या संघटनेमध्ये स्थान असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सोपवण्यात आलेले नेमके काम त्याच्याकडून व्यवस्थितपणे करून घेणे हे संचालन कार्याचे पहिले उद्दिष्ट असते. संचालन कार्याचे दुसरे उद्दिष्ट व्यवस्थापक निर्माण करणे, व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे, व्यवस्थापकाच्या कार्याची परिणामकारकता वाढवणे आणि उत्पादनाचे सर्व इष्टांक पूर्णपणे गाठता येईल याकरता संघटनेला गती देणे व कामगाराच्या समूहाला कार्यप्रवण करणे हे असते. संचालन कार्याचे पहिले उद्दिष्ट गाठण्याकरिता व्यवस्थापक सहाय्यकांना आदेश देतो, तर दुसरे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापक अधिकार प्रदानाची क्रिया करत असतो. यानंतर आहे आदेश देण्याची क्रिया. संचालन कार्याची व्याप्ती बरीच मोठी असते. या कार्यात विभिन्न कार्याचा समावेश होत असला तरी त्यामध्ये व्यवस्थापकाने त्याच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा सहाय्यकांना आदेश देणे हे क्रियेला अतिशय महत्त्व आहे. संघटनेचे उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यवस्थापकाने प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे काम समजून सांगितले पाहिजे.
हर्बर्ट सायमन यांनी म्हटल्याप्रमाणे एका समूहाचे घटक असलेल्या व्यक्तीचे व्यवहार किंवा त्याची वागणूक हे संघटनेची उद्दिष्टे गाठण्यासाठी उपयोगात आणले जाणारे साधन आहे. कारखान्याच्या संघटनेमध्ये स्थान असलेल्या प्रत्येक व्यक्तीची शक्ती विशिष्ट दिशेने अचूकपणे वळवून पूर्वनिर्धारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करून घेण्याकरिता व्यवस्थापक सर्वांना आदेश देत असतो. आदेश हे एक असे साधन आहे ज्याच्या सहाय्याने एखादी क्रिया सुरू केली जाते. या क्रियेमध्ये आवश्यक तो बदल केला जाऊ शकतो व ही क्रिया केव्हाही बंदसुद्धा केली जाऊ शकते. या साधनाचा उपयोग करून अनेक व्यक्तींना एकत्र आणून समूह निर्माण करता येतो. या समूहाला कार्यप्रवण करता येते व समूहाचे विसर्जनही करता येते. या साधनाचा उपयोग करून घेऊन यंत्रांना मिळालेली गती बंदही करता येते. आदेशाच्या परिणामकारकतेवरच संचालन कार्याचे यश अवलंबून असल्यामुळे व्यवस्थापकाने आदेश देताना बऱ्याच बाबतीत खबरदारी घ्यायला हवी. अपेक्षित परिणाम साध्य करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आदेशाचे स्वरूप कसे असावे याबाबतीत पुढे चर्चा केलेली आहे. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरून करण्यात येणारे कार्य. व्यवस्थापनाचे निरनिराळे स्तर असतात. साधारणपणे आकाराच्या प्रत्येक कारखान्याच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन, मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि निम्नस्तरीय व्यवस्थापन असे 3 स्तर प्रत्येक व्यवस्थापनामध्ये असतात. प्रत्येक कारखान्याच्या अवस्थेत उच्चस्तरीय व्यवस्थापनाचे स्थान सर्वात वरचे असते. आदेश देण्याच्या प्रक्रियेला या स्तरावरून सुरुवात होते. उच्चस्तरीय व्यवस्थापन मध्यमस्तरीय व्यवस्थापनाला आदेश देते. नंतर मध्यमस्तरीय व्यवस्थापन निम्नस्तरीय व्यवस्थापनाला आदेश देते. निम्नस्तरीय व्यवस्थापनाला मिळालेल्या आदेशानुसार कामगाराकडून ठराविक कार्य करून घेणे या स्तरावरील व्यक्तीचे कार्य असते. निम्नस्तरीय व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने फोरमनचाच समावेश होतो. संचालनाचे कार्य हे निम्नस्तरीय व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने फोरमनचा समावेश होतो. संचालनाचे कार्य हे अशा रीतीने व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरून करण्यात येत असते. दुसरे असे की संचालनाच्या या कार्यामध्ये सातत्य असते. एकदा आदेश दिले म्हणजे व्यवस्थापकाचे कार्य संपले असे कदापिही म्हणता येणार नाही. प्रत्येक कारखान्याच्या संघटनेमध्ये आदेश देण्याची क्रिया ही निरंतर सुरू असते. यानंतर आहे अधिकार प्रदानाची क्रिया. संचालन कार्याचे दुसरे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यवस्थापकांना अधिकार प्रदानाची क्रिया करावी लागते. कारखान्याची संघटना निर्माण झाल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची योग्यता, प्रशिक्षण, अनुभव आणि कौशल्य लक्षात घेऊन विशिष्ट कार्य सोपवणे व नंतर कार्य करण्यासाठी त्याला आवश्यक ती अधिकार प्रदान करणे अशी 2 कार्ये व्यवस्थापकाला करावी लागतात. श्री F.G. मूर यांच्या मते इतरांना काम सोपवण्याच्या व नंतर त्यांना आवश्यक ते अधिकार देण्याच्या क्रियेलाच अधिकार प्रदान असे म्हणतात. संचालन कार्यामध्ये आदेश देण्याच्या क्रियेइतकेच अधिकार प्रदानाच्या क्रियेचंही महत्त्व आहे. सहाय्यकांना अधिकार देत असताना व्यवस्थापकांनी कोणत्या तत्त्वाचा विचार करावा तसेच कोणत्या बाबींना किती महत्त्व द्यावे असा एक प्रश्न निर्माण होतो. व्यवस्थापकाची सहाय्यकाकडून कार्यनिष्पत्तीबद्दल कोणती अपेक्षा आहे हे त्याने स्पष्ट केले पाहिजे व नंतर ही अपेक्षा हे कार्य करत असताना उद्दिष्टांच्या पूर्णतेकरता एक विस्तृत कार्यक्रम तयार करणे तसेच संघटनेचे घटक असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कार्यक्षेत्र ठरवून देणे फार आवश्यक आहे. याशिवाय कारखान्यातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या शारीरिक व बौद्धिक क्षमतेचा कोणत्या मर्यादेपर्यंत उपयोग करून घेता येईल याबद्दलही व्यवस्थापकाला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. सहाय्यकावर सोपवण्यात आलेली जबाबदारी ही आणि त्यांना देण्यात आलेले अधिकार यामध्ये समानता राहील याकरिता व्यवस्थापकांनी काळजी घेतली पाहिजे. सहाय्यकावर सोपवण्यात आलेली जबाबदारी व त्यांना दिलेले अधिकार यामध्ये समानता साधण्याकरता व्यवस्थापकांनी काही गणितीय पद्धतीचा अवलंब करण्याची मुळीच गरज नसते. सहाय्यकांना दिलेले अधिकार इतके असावेत की जेणेकरून त्यांना त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही. अधिकाराचा दुरुपयोग करण्यासाठी मुळीच वाव नसणे ही सहाय्यकांना मिळालेल्या अधिकाराची कमाल मर्यादा होय. परंतु सहाय्यकावर सोपवलेले कार्य त्यांना पूर्ण करता येणार नाही इतके कमीसुद्धा अधिकार असू नयेत. अधिकार प्रदान क्रियेच्या व्यवस्थापकांच्या प्रवृत्तीशी फार जवळचा संबंध आहे.
काही व्यवस्थापकांना सर्व अधिकार स्वतःजवळच असावेत आणि आपणच त्यांचा हवा तसा उपयोग करावा असे वाटते. अधिकार प्रदानाच्या प्रक्रियेमध्ये एरवी व्यवस्थापकाजवळ केंद्रित असलेल्या अधिकाराचे क्षेत्र हळूहळू कमी होत जाते आणि आपल्या स्थितीमध्ये घडून येणारा हा बदल काही व्यवस्थापकाच्या मानसिक आरोग्याला मानणारा नसतो. त्यामुळे या विशिष्ट प्रवृत्तीचे व्यवस्थापक आपल्या सहाय्यकांना कधीच पुरेसे अधिकार देत नाहीत. या विशिष्ट प्रवृत्तीचे गंभीर दुष्परिणाम घडून येतात. व्यवस्थापकाच्या या प्रवृत्तीमुळे संचालन कार्याचे कोणतेच उद्दिष्टे साध्य होऊ शकत नाही व दीर्घकाळात कारखान्याचा विकास घडून येण्याची शक्यताच संपुष्टात येत असते. अशा पद्धतीने आपण संचालनाचे स्वरूप काय आहे ते आपण पाहिलेले आहे. याच्यानंतर सहाय्यकांना यामध्येच पुन्हा एकदा सहाय्यकांना मार्गदर्शन करण्याची नियंत्रण प्रक्रिया ही सुद्धा संचालनाच्या स्वरूपामध्ये येत असते. संचालन कार्यात व्यवस्थापकांनी सहाय्यकांना विश्वासात घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करण्याच्या क्रियेचाही समावेश होतो. प्रत्येक व्यवस्थापकाने आपल्या सहाय्यकांना त्यांचे काम समजावून सांगितले पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत व या अडचणीचे तत्परतेने निराकरणही केले पाहिजे. व्यवस्थापकांनी सहाय्यकांना मार्गदर्शन करण्याची ही क्रिया निरंतर चालणारी आहे, ती कधीच संपत नाही. प्रत्येक व्यवस्थापकाला शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते. हे सत्य फारच थोड्या व्यवस्थापकांना उमगलेले असते. एका व्यवस्थापकाच्या शब्दात महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रभावी शिक्षक असणे इतकेच आपणही प्रभावी शिक्षक असणे इतकेच प्रभावी व्यवस्थापक असणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे. दुतर्फी संदेशवहनाची कार्यक्षम व्यवस्था. ज्या कारखान्यात संदेशवहनाची फक्त एकतर्फी व्यवस्था अस्तित्वात असते तेथे व्यवस्थापकाला त्याची इच्छा असताना शिक्षकाची किंवा मार्गदर्शकाची भूमिका पार पाडता येणार नाही. एकतर्फी संदेशवहनाच्या व्यवस्थेमध्ये कामगाराची तसेच निम्न व मध्यमस्तरीय व्यवस्थापनाची बाजू समजून घेण्याची मुळीच सोय नसते. त्यामुळे अशी व्यवस्था आता कालबाह्य ठरली आहे. म्हणजेच दुतर्फी संदेशवहन कार्यक्षमता आता कुठेही अस्तित्वात राहिली नाही. आता एकतर्फी संदेशवहनाची कार्यव्यवस्था प्रत्येक संघटनेमध्ये चालू आहे. परंतु ही संघटनेची जी व्यवस्था आहे ती तुमच्या व्यवस्थेला, तुमच्या संघटनेला घातक ठरू शकते. म्हणून दुतर्फी संदेशवहनाची कार्यक्षम व्यवस्था ही तुमच्या संघटनेमध्ये, तुमच्या व्यवस्थेमध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीने आपण डायरेक्शनचे स्वरूप काय, संचलनाचे स्वरूप काय हे पाहिलेले आहे. बाकी पॉईंटची चर्चा, याच स्वरूपामधील पॉईंटची चर्चा आपण पुढील भागात करूया. त्याबद्दल आतापर्यंत धन्यवाद.